एखाद्या एकट्याला आवाज दाबायचा प्रयत्न करतील, पण जेव्हा लाखो करोडो स्टुडंट सोबत बोलतील ना, तेव्हा यांची हिंमत होणार नाही कोणाचा आवाज दाबायला. आणि जेलमध्ये जर कोणाला टाकायचं तर मी जेलमध्ये जायला तयार आहे, तुमच्या लेकरांना जेलमध्ये जाऊन नाही देणार, मी त्याची जबाबदारी घेईल. पण तुमच्या लेकरांना तुम्ही बोलण्यापासून थांबवू नका. नाही, आता इथंच सर, बॅक फॉर गुड. उद्या हजारोमध्ये परत होईल. मला तर वाटतं जंतर मंतर पेक्षा मोठा होऊ शकतो. कशाची आतंकवाद्यांची मदत घेतली जाते. आज पत्र देखील संभाजीनगरमध्ये पोलीस मुंबईतल्या एका माणसांनी पत्र देखील लिहिलं पोलिसांना. तर दिल्ली पोलिसने एका आतंकवाद्याला परमिशन दिली असं म्हणायचं तुम्हाला? पुणे पोलिसने एका आतंकवाद्याला परमिशन दिली असं म्हणायचं? एक मिनिट सर, आय एम आन्सरिंग सर, प्लीज. ठीक आहे, लिगली करतोय आम्ही, म्हणजे बेस काय याच्यात? आणि चला ठीक आहे, हे एकदा मी अज्युमी करतो. चला, म्हणजे मी एक पाहिलं, वेदांत जो होता 17 वर्षाचा स्टुडंट, ठीक आहे, त्या 17 वर्षाच्या स्टुडंटला पाकिस्तानी बोलण्यात आलं जेव्हा त्यांनी सीबीएसई मध्ये काय घोळ चालला तो एक्सपोज केला. तर तुम्ही मला पाकिस्तानी म्हणताय, जो 17 वर्षाचा सीबीएसई स्टुडंट आहे त्याला पाकिस्तानी म्हणताय. तुमच्यासारखे जे पत्रकार आहेत जे सरकारला प्रश्न विचारतात ते त्यांना पाकिस्तानी बोलल्या जातं. तर मग या देशात भारतीय राहिलो कोण? फक्त भाजपाने आणि त्यांचा आयटी सेल, आणि आम्ही सगळे बाकी पाकिस्तानी झालो. काय अर्थ आहे? चांगल्यासाठीच तुम्हाला प्रश्न विचारतोय. तर आता तुमच्याकडे तुम्ही युथ आहात, तुम्ही भारताचे भविष्य, पण तुम्ही फक्त या धर्मेंद्र प्रधानच्या याच्याबद्दल बोलताय, पण तुमच्याकडे तुमची काय मॉडेल्स ऑफ पुढे भविष्यासाठी तुमचे काय प्लॅन्स बिलकुलच सांगत नाही सर. 15 दिवस झालेत सुरू होऊन, 15 दिवस झाले सर. युथने भारताला हे मिळवून दिलं इंडिपेंडन्स. किती वर्ष लागली होती सर? ते वर्षाचं नाही, त्यांनी ते लढले म्हणून भेटले. हो, पण किती वर्ष? ठीक आहे ना, आम्हाला 15 दिवस झाले सुरू होऊन. तुम्ही म्हणे की आता तुम्ही इकडे थांबणार जाणार नाही, तुम्ही अमेरिकेत नेमकं कशासाठी होता? नोकरी होती, शिक्षण होतं, ते संपलं का? आणि त्यानंतर आता भारतात येऊन परत कायमस्वरूपी राहणार, तर काय प्लॅन आहे? माझं मास्टर्स चालू होतं, मी मास्टर्ससाठी गेलो होतो आणि आता मी जॉबसाठीच अप्लाय करत होतो. हे 15 दिवसाआधी माझं म्हणजे हे होतं की अमेरिकेत मी बेटर ऑपॉर्च्युनिटीसाठी गेलो होतो, तिथं सेटल व्हायचं होतं आणि जॉब्स अप्लाय पण करत होतो. आणि जेव्हा हे सगळं झालं, थोडं माझं आर्टिकल्स आले इंटरनॅशनल मीडियामध्ये पण, त्यानंतर मला जॉब्सच्या ऑफर पण भेटल्या. पण बरेचसे कॉक्रोच जनता पार्टीचे कॉक्रोचेस होते, ते सारखे म्हणत होते आपल्याला हे आंदोलन पुढे घेऊन जायचंय, आता आपल्याला हे सोशल मीडिया पुरतं लिमिटेड नाही ठेवायचंय. त्यामुळे मग मी कुठे ना कुठे मला एक रिस्पॉन्सिबिलिटी होती माझ्यावर, मी सुरू केलेलं, त्यामुळे की मला कुठे ना कुठे देशात वापस यावं लागलं. आणि त्यामुळे मी आता इथं आलोय. जनता पार्टीची आता राजकीय स्थापना झाली का? काय झालं पुढे? काय नाही, ही एक मुव्हमेंट आहे सर, ही एक मुव्हमेंट आहे. आणि मी परत तुमच्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, मी ऑफेंड नव्हते सर, मी रिक्वेस्ट करतो. आणि 15 दिवस झाले, 15 दिवसात तुम्ही कसं काय आमच्याकडून अपेक्षा करू शकता की आमच्याकडे सगळेच प्रश्नांची उत्तरं असू शकतात किंवा आमच्याकडे पूर्ण सिस्टम तयार असू शकतं? नाही, नक्की करू सर. पण दुसरा प्रश्न असा आहे, अमेरिकेतून राहून आले, आम्ही माहीत आहोत अमेरिकन असं बोलतात आपल्या देशाबद्दल, वेगवेगळे असे चर्चा होतात. अमेरिकन काय विचार करतात तुम्हाला? नाही, तसं तर म्हणजे नेमकं विचारचं नाही, भारताबद्दल चर्चा होती. कारण की जर अमेरिकेत बघायला गेलं, अमेरिकेची जी आयटी, खूप चांगला प्रश्न विचारला, याच्यावरून मला आठवलं. अमेरिकेची जी आयटी आहे, आयटी इंडस्ट्री, ते सगळे भारतीय चालवतात. सिलिकॉन व्हॅली जी आहे तिथे सगळ्या मोठ्या पोझिशन्सवर सगळे भारतीय आहेत. अमेरिकेत जर हायेस्ट पेईंग कम्युनिटी कोणती आहे ती भारतीय आहे. तर असं नाही की आपल्या देशात टॅलेंट नाही, आपल्या देशात खूप टॅलेंट आहे. आपल्या देशात टॅलेंट इतकं आहे की युरोप असो का अमेरिका, तिथे सगळ्यात हायेस्ट पेईंग जॉब्स जे आहेत ते भारतीयला भेटतात. पण आपल्या देशात काय होतंय, आपल्या देशात ती ऑपॉर्च्युनिटी आणि प्लॅटफॉर्म का नाही भेटत आहे जो बाहेर देशात भेटतोय?